झटपट करा खटपट. 20 रुपये दाढी, 40 रुपये कटिंग. चला लवकर. आह. जय हो गणा बैरकर. झटपट करा खटपट. आईला पटापटा गिरायक यायला पाहिजे आता. नाही भवानीचा टाइम आहे. झालं का सामान काढून? हा? ए यार सामान का भरायला लागला? निल्या ए निल्या, मला मला दुसरीकडे जायचंय. मला काम आहे दुसरीकडे. अरे उद्या मकर संक्रांत आहे आणि मी ठरविलंय आजपासून कुणासोबतच असं खोटं वागायचं नाही आणि खरं खरं बोलायचं. तू मस्त बोलशील. मला माहितीये तू असं का बोलतोय ते. तुला फुकटात दाढी डोकी करून घ्यायची ना. पण मी तुला अजिबात हात लावणार नाही. तू पहिली बाई उधारी टाक. अरे महिना तुम्ही एकदाच करतोय, आता 7-8 दिवस झाले केली मी. होय. हा. मग एवढी एवढी हुशारीन एवढा हुशार कस काय झाला रे तू? बरं सांगतो, पळून जाणार नाही ना? नाही. बरं ऐक थांबा एक. काल रात्री स्वप्नामध्ये मला माझ्या पूर्वज आले होते बर. आणि पूर्वजांनी मला सांगितलं आपले पूर्वज किती शूर आणि वीर होते म्हणून. आता मी बी ठरवलंय की त्यांच्या पावलावर पाऊल द्यायचं आणि चालायचं. असे तर माझे पूर्वज होते. जाऊ दे, आजपासून खरंच बोलायचं आणि खरंच वागायचं. तुझा तंटामुक्ती अध्यक्ष, बोला. उद्यापासून माझा एकही तंटा तुमच्याकडे येणार नाही. ऐकाय सुद्धा येणार नाही. कस काय? हो, उद्या सक्रात आहे ना, हा. तर उद्यापासून मी ठरविलंय की कुणाला खोटं बोलायचं नाही, सगळ्या सोबत गोड गोड बोलायचं. तू काय सकाळ सकाळ टाकून आला काय? काय राव तुम्ही अध्यक्ष, वाचता येते का बघा. आयला नाही राव, सुधारला वाटतं मग तू. मग मी पेलं की भगा भगा वास येते लांबूनच. हा मग तुम्हाला यायला का वास आता? नाही ना. मग मी सुधारलो का नाही? सुधारला सुधारला. मग. तू जर असंच आहे ना नाही. सुधरून राहिला. पहिले मला 20 रुपये द्या ना. 20 रुपये? हा. 20 रुपये पाय तिकडे. तू जर असंच पुढच्या वर्षीपर्यंत सुधरून राहिला तर गावाच्या वतीने तुझा भव्य सत्कार करीन. ठीक आहे, 20 रुपये नका देऊ, हा. पण ते सत्काराचं लक्षात ठेवा. 100% तुझ्या गावाच्या वतीने भव्य सत्कार करणार. चला येऊ का मग अध्यक्ष? हा चालतंय. हम्म. असं सुधरून राहा. हा. सरपंच भाई, कागद गोळा करायचं काम झाले. झालंय ना? हा. एकदा त्याच्यावर परत नजर सरपंच बाई, फिरली. बरं झालं तुम्ही रस्त्यातच भेटले. तुमच्याकडे येतो तुम्ही. बोला ना काय त्या नंद्याला येड लागलंय वाटतं. हा? हा. म्हणजे सुधारलं सुधारलं म्हणतो आणि निवड येड्यावानी करतोय ते. त्याला पहिले ना सरकारी दवाखान्यात दोन इलाज करून घेऊन या. मी हा. आता हे काम पण सरपंच बाईने करायचं असतं होय. हा मग गावचा सरपंच आहे म्हणल्यावर सगळ्या गोष्टीत लक्ष द्यायला लागतं तुम्हाला. अहो त्या मागच्या टायमाला ते नंद्या कसलं दारू पित होतं. मागचा जो सरपंच होता का त्यांनी 2दा व्यसनमुक्ती केंद्रात नेलंय. अरे होय. पण ते तिथून दोनदा पळून आलं बियाणं. हा. चला आणि आता. अजून त्याची दारू का सुटली तेव्हा? अजून पितच आहे. मग म्हणून म्हणलं त्याला दवाखान्यात घेऊन या. बरं बरं बघतो जा तू. हा. आणि हे बघ काहीतरी सोक्ष लावा. माझ्या सकाळ दुरून ना गिराईक झालेलं नाहीये. मग मला राग येतो मग. हा, बोलते मी. हा. जाऊ का? हा, जा. तुझं काय दाढी बिडी करायची का? हा बघू उद्या जा, आता मला काम आहे जा. बरं असलं तर सांग मी लगेच येतो. चालतंय हा? सांगतो. हा. तेवढं करा. हा हा. ओ सरपंच भाई, हा. हे बेवडी खावडी आहे ना, तुम्हाला बघायची जरूरत नसतात. फक्त आता काय झालं माहिती का, माणुसकीच्या नात्याने बघावं लागतात. तुम्ही एक काम करा, सरळ घरी जावा. मी बघतो त्या नांद्याला काय झाले, कसले यायला लागले. हा बर चालतं. तुम्ही जावा घरी. हो. नांद्या चल बाबा. ए यार गोट्या कुठे आला मला? थांब इथं. बसू का इथे? ए बस रोको, थांब जरा. आयला तर काय? कुठे? हा. काय काय आणलं मला इकडे? आयो, आयो, ओ, आयो, नको ना नको ना नको ना अरे नको ना नको ना. परत येड्यावानी करायचं नाही, कळलं ना? अरे काय आणलं मला ते तरी सांगून जा. आयो आयला उगाच हाणलंय राव मला. मी नको ना म्हणत होत तरी हानीत होता राव हे. अण्णा पळा पळा पहिलं गावाच्या बाहेर पळा. पळा पळा कशाला? अरे गावात काय पूर येणार आहे का भूकंप येणार आहे? भूकंपच येणार आहे पण तुमच्या आयुष्यात येणार आहे. ए काळ्या निळ्या,
अरे नीट बोल जरा. तुम्ही माझं पहिलं नाव नीट घ्या बरं का, मी निलेश काळे. तेच ते काळ्या जिभेचाच आहे तू, असा कसा बोलतो? तुम्ही तुमच्या घरात लाईट चोरून वापरता ना? अरे पण ही मोठ्याने सांगायची गोष्ट आहे का? ही बातमी वर साहेबापर्यंत गेलेली आहे अण्णा, लक्षात घ्या. साहेब रेड मारायला कधी पण येणार आहे आणि कधी येणार आहे हे फक्त नंद्याला माहिती आहे. नंद्याला कस काय माहिती साहेब इथं रेड मारायला कधी येणार आहे? तो साहेब आहे ना नंद्याचा खास पाहुणा आहे आणि नंद्याच्या घरी साहेब चहा प्यायला येणार आहे. ए, काळ्या निळ्या, मला वाटतंय हे नंद्या आहे ना दारू पिऊन पाहुण्यांपाशी वकला असन बाका बाका, आणि पाहुणे म्हणले असत्यान चहा प्यायला जाणारच आहे तर जाता जाता रेड बी मारू, आणि म्हणूनच ते पाहुणे माझ्यावर रेड मारायला येणार आहे. मला काय माहित नाही बा, मला जे कळलं ते तुम्हाला सांगितलं. शेवटी कसं आहे, मी तुमचा कट्टर कार्यकर्ता आहे. आता तुम्ही तुमचं बघून घ्या. आता बघून घ्या म्हणजे नंद्याला सोडत नसतोय मी. नंद्या सापडू दे फक्त तावडीत माझ्या. बापजी अण्णा नंद्याला हाणणार दन्ना दन्ना. ए नंद्या, ओ सरपंच बाई बाहेर या. सांगितलं त्या नांद्याला समजून आणि वरून 2 डोस दिले. नको नको म्हणा होता पण बळच दिले. सांगितलं ना? हा आता काय येड्यावानी नाही करायचा. बरं बरं चालते. पण मी काय करते, परत एकदा जाऊन बघून येते त्याच्याकडे. म्हणजे कसं आहे, विरोधकांना मुद्दा नको भेटायला की बाबा गावात एक माणूस फार येड्यावानी करायला लागलाय, तरी सरपंच बाईंनी डोकून बी पाहिलं नाही त्याच्याकडे, नाही का? बरं चालतंय या, मग मी फाईलची काम करतो तर. हा चालतंय, बसा मग तुम्ही काम करा, मी येते जाऊन लगेच. चालतंय, हा? चालतंय. हा. थांब नंद्या थांब. अहो, अण्णा इतके की तुम्ही माझ्या मागे काय लागले? आधी तुझ्या डोक्यात इतकर घालतो आणि मग सांगतो. ए नंद्या, हाणली बघ बसली बघ लागली. हाणू नका अण्णा, हाणू नका. अयो नंद्या, अरे पाहुण्यांचं भ्या कोणाला दाखवतो? असल तुझा पाहुणा मोठा साहेब. अरे पण माझ्या पण वरपर्यंत ओळखी आहेत. तुला अण्णा काय झालं पण? काय झालं? हा पाहुण्यांना माझं नाव सांगतो. पाहुण्यांना माझं नाव सांगतोय. हा कुठल्या पाहुण्यांना नाव सांगायचं सांग जा. अरे माझ्या घरी बी सकाळ सकाळच्या आपल्याला मुख्यमंत्री येतो, आणि दुपारचं जेवण करायला आमदार खासदार येतात, आणि संध्याकाळच्या जेवणाला तर विचार कोण येत? अण्णा कोण येते? वर तोंड करून मला विचारतो, वर तोंड करून. अण्णा आउट आहे मी, फुटाल तुमचं लय वजन आहे. अरे फुटला तर पिशवीत भरून घरी घेऊन जाईन तुला. आणि काय काय करतोय तुझा पाहुणा बघू दे. माझ्या बेले ओळखी आहेत मग. आणि माचीस आहे का तुझ्याकडे? माचीस कशाला अण्णा? उकांड्यात गाडून पेटून द्यायचंय तुला. मग नाही अण्णा माझ्याकडे माचीस. परत जर माझं कुठल्या पाहुण्याला नाव सांगितलं तर बघ अण्णा फोबड हानीन खान्ना खान्ना. कळलं का तुला? कळलं. हा पण का आणता ते सांगा ना. मला विचारतो, मला तोंडवर करून विचारतो. टोपी कुठे? मला काय माहिती. हे बघ इथं पडले. नाही म्हणतो, खोटं बोलतो. परत माझ्या नादी लागायचं नाही. अरे असं तुझा पाहुणा कुठला अधिकारी, मी पण लेवर पोचलेला माणूस आहे. मग सांगून ठेवतो एकदाच तुला, कळलं का? अरे घरच्यांना सुद्धा तुझी हाडकं गावायची नाही, असं हाल करून टाकन. बाजूला अण्णा. अरे अण्णाने का आणलं ते मी माहिती नाही मला. आणि माझा कोणता पाहुणा लगे साहेब आहे? अरे सगळे भुरटेत. आणि अण्णाला कोणता पाहुणा पाहिजे होता काय माहिती. आईला उगाच हाणून गेले रे अण्णा. नाही इकडं नका, इकडं अण्णा गेलाय अजून हाणायचा मला. काय तात्या काय रे बाबा? निवांत बसले काय? हा निवांतच बसलोय. काय काम आहे आता? काय काम आहे? तुम्ही जर यंदाची निवडणूक हारले नसते तर तुम्ही आता सरपंच असते आणि फुल कामात असते तात्या. गप नाही बाबा, काय जुन्या गोष्टी उघडून काढतोय. नाही सहज आले म्हणून म्हणलं. बरं होय, किती मतं पडली होती तुम्हाला? आता गप बसतो का? सांगा तर खरं. गप बर. सांगा सांगा, काय होत नाही, सांगा. काय 22 पडली. 22 होय. अहो काय तात्या खोटं बोलताय. 12 मतं पडली होती आणि 22 होते. अरे, माहिती तर कशाला विचारतो? हसू नको, दगडच झालं बघ दोन. बरं अरे गप म्हणतो, गप म्हणतो. बरं नाही, हा नाही, मुद्द्याचं बरं होय. कधी विचार केला का, आता तुमची बायको उभी होती ना निवडणुकीला, मग तुमच्या बायकोला कमी मतं का पडली बरं? अरे बायको उभी होती ना, मी नव्हतो. मी उभा असतो तर मी निवडूनच आलो असतो. सगळं जन्मत माझ्या बाजूने. ते आहे तुमच्याकडे जन्मत सगळं, पण तुमची बायको का पडली याचा विचार केला कधी? नाही भाऊ,
हा मला माहिती ना का पडली का? नंद्या का नाही नंद्या हा हा नंद्याला तुम्ही प्रचार करायला पैसे दिलते हा दे. कुणाचा माझ्या बायकोचा. तुमच्या बायकोचा पण हा. त्यांनी तुमच्या बायकोचा नाही केला सरपंच बाईचा प्रचार केला म्हणून तुमची बायको पडली नाही तर तुम्ही आता सरपंच असते नाही तुमची बायको सरपंच असते आता आले का डोक्यात आले तरी मी म्हणतो निकालाच्या दिवशी नंद्याने मला बघितलं किती बोळाबोळानी घुसायचा. तो बोळा बोळ्याने घुसतोय तर तुम्ही पण त्याच्या मागे घुसा धोपटा त्याला धोपटायलाच पाहिजे. पैसे माझे घेतले आणि प्रचार डोकेवायचा केला. मग? असा धोपटतो ना बघ त्याला अहो, मी अहो, सरळ. मला नाही नंद्याला धोपटायचंय मला कुठे धोपटताय धोपटतो. हा बरं जाऊ का मग लगेच जातो मी. चला. मग पैसे माझे घेतो प्रचार दुसऱ्याचं करतो. हा? पैसे माझे खातो काम दुसऱ्याचं करतो. अरे, अरे. परत असं करायचं नाही. अजून हा ना कमी पडलं काय तुम्हाला हाना की अजून हाना आहे ना माझं तुंतुन करून टाकलंय कोणी बी येतं आणि वाजवून जाते अरे गरीबाला कोणी वाली आहे का नाही आयला. आईला ह्या जगात चांगलं राहून उपयोग नाही आहा. आता मी बी आहे ना द्या आणि आता कुणी बी येऊन द्या हा नंदू ए! अरे नको अरे अरे काय करायला फोडतो तुला बी एखाद्या टप्पू बसाल सगळ्यात. अरे पण काय बाय मसाला मारा हाततो का बाय माणसाला हाणतो का तू आणि कोण आहे आपल्या गावचं प्रथम नागरिक आपला सरपंच बाई आणि तू त्यांना हाणतोय अरे काय वाटतं का नाही सरपंच रडायला लागला ना त्या आता निले मी तरी काय करू रे? गावातलं कोणी बी येले आणि मला हाणविले आणि माझं पाच दोन करून टाकले सगळ्यांनी असं असतंय का कुठं मग मी ठरविल आता सुट्टी द्यायची नाही कोणाला एकदम राग असा एकत्र झाला माझा आणि त्याच्या कडाक्यात आहे ना ते सापडले सरपंचीन बाई मग हाणलं त्यांना सरपंचीन बाई सॉरी बर का चुकलं माझं मी तुम्हाला असं नव्हतं हाणायला पाहिजे पण मी तरी काय करणार सांगा बरं ओ मी सुधारायचं म्हणतोय तर गावातले लोक येतात आणि मला हानीत येत त्या लोकांचा राग मी तुमच्यावर नव्हता काढायला पाहिजे बरं का नंद्या हा. मला तुला काहीतरी सांगायचंय काय मी पण सॉरी तू कशामुळे सॉरी मीच सगळ्यांच्या मनात भारावलं होतो तुझ्याबद्दल हा मीच सांगितलं होतं सगळ्यांना स्वतःच सांगितलं होतं का स्वतःच तोंडाने सांगितलं होतं मी आणि सरपंचीन बाई कशा आल्या इकडे सरपंच बाईचं कर्तव्य होतं म्हणून ते तुझ्या चौकशी करायला आलती असं होतं का सॉरी असं करी जाऊ नको इथून पुढे नाही मला नव्हतं माहिती एवढं मोठं होईल म्हणून जा माफ केलं तुला जा खरं ना हा केलं जा सरपंच बाई चुकून झालं बरं का माझ्याकडून माफ कर रडू नका गप्पा 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 हा? बरं, येऊ का